मानेचं दुखणं माझ्या मागे एवढा हात धुवून लागलंय ना की अक्षरशः रोज सकाळी उठून मी रडत आहे, कारण तेवढं मला त्रासच होत आहे. कालचाच दिवस माझा जरा बरा गेला होता, पण आज सकाळपासून तो परत दुखण्याचा त्रास वाढला. माझी मान दुखत होती, म्हणजे एकदम स्ट्रेटच आहे ती इकडे तिकडे हलवली की नुसता त्रास होतोय त्याच्यामध्ये. काल रात्री पुरणपोळीची उठाठेव करता करता मला 11:30 किचनमध्येच वाजले होते. आणि मग 6ला मी कशी काय उठणार, बरोबर की नाही. मग मी 7:30ला उठली. 7:30ला उठल्यानंतर एवढी धावपळ सुरू झाली. बरं झालं जास्त काही काम नव्हतं, फक्त पीठ मळून मला चपात्याच टाकून द्यायच्या होत्या. लक्ष सतत घड्याळकडचं असतं, कारण 7:30 वाजता पूर्ण आरूचं टिफिन पॅक करून मला द्यावं लागतं. पहिलं तर त्या चपात्या थंड्या करा, भाजी थंडी करा, त्यानंतर टिफिन भरा, पूर्ण पॅक करून त्याच्या बॅगमध्ये भरून द्या. ह्या सर्व गोष्टी करेपर्यंत 7:30 कधी वाजून जातात ना काहीच समजत नाही. पुरणपोळी बनवायला तर घेतली आणि मग आलं मला टेन्शन, कारण की मी आताच पीठ मळवलं. लगेच पीठ मळवल्याबरोबर तर चपाती व्यवस्थित येत नाही पुरणाची. पण आता ते मुरू देईपर्यंत माझ्याकडे तरी वेळ नव्हता, मग मी तशीच बनवायला घेतली. काहीच झालं नाही, व्यवस्थित आली होती, फुटली पण नाही. ते फुटणार अजिबात का नाही माहिती आहे का, त्याच्यामध्ये मी माझं प्रेम टाकलेलं आहे म्हणून. अच्छा, हमको सिखा रिया है. तसा तर या टायमिंगला मी दोघांचा टिफिन बनवत असते, हिमांशू आणि आर्यन. पण हिमांशूला बरं नसल्यामुळे आज त्याला सुट्टी दिली. पुरणपोळी बघून ना मला 7 वाजताच भूक लागली होती. खायच्या बाबतीत मी एक पाऊल पुढेच असते, पण काय करता मी ब्रश केला नव्हता, म्हणून म्हटलं जाऊ द्या, नंतर ब्रश करू आपण, निवांत खाऊया. आर्यनला सुद्धा पुरणपोळी बघून काही राहिलं नाही, त्याने पण अर्धा तुकडा खाऊनच घेतला. मस्त झाली म्हणाले मम्मी पुरणपोळी. आर्यनला बाय केल्यानंतर पहिलं काम करत असते ते मी म्हणजे घरातला कचरा काढायचं. कचरा काढून झाल्यानंतर पटकन ब्रश अंघोळ करून घेतली आणि थोडासा मेकअपसुद्धा केला, कारण रोज रोज कॅमेरामध्ये नुसतं झोपेतून उठल्यासारखं काय दाखवावं, जरा थोडंसं चांगलं पण दाखवा ना. सही पकडे हैं. पुरणपोळी बनवणं माझ्यासाठी खूप सोपी आहे, पण आधी मला हे पुरणपोळी बनवायचं म्हटलं ना की टेन्शनच यायचं बाबा, कारण की मला काही जमायचंच नाही. खूप नुकसान केलं मी, पण हळूहळू शिकली. कसं आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेचे पाहिजे. ही डायलॉग मारून मी शिकत होती त्यावेळेस केलेला डाळीचा गुळाचा पुरणाचा नाश विसरून जायची. कधी कधी तर मला विचारच येतो की मी तीच मुलगी आहे का जिला घरातले अजिबातच काही कामं येत नव्हते. जे पण यायचे ते पण नीट नेटके नसायचे. पण खरं आहे, लग्न झाल्यानंतर बरीच सुधारणा पडते. दुसऱ्यांचं तर माहिती नाही, पण माझ्यामध्ये खूप सुधारणा झाली आहे लग्न झाल्यानंतर. घर काम करायची मला नीटनेटकी सवय नाही, राहायची नीटनेटकी सवय नाही, पण याचं सर्व क्रेडिट ते जात असेल तर ते माझ्या जाऊला, कारण हे सर्व मला त्यांनी शिकवलंय. आणि त्याहीपेक्षा क्रेडिट जात असेल ते म्हणजे मला, कारण की मी त्यांनी सांगितल्यानंतर ते शिकून घेतलं. बरोबर की नाही. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा. मला एक काम नीट करण्यासाठी तेच काम मला 3 ते 4 वेळ करायला लावायची माझी जाऊ, तर तुम्ही समजू शकता की त्यामागे मी किती कष्ट घेतले असतील. म्हणून जास्त क्रेडिट हे मी मलाच दिलं. चला तर तुम्हाला एवढी गोष्ट सांगता सांगता माझ्या बिट्टूची ती पुरणपोळी तयार झाली. आमच्या गेल्या आयुष्यामध्ये अशा खूप काही स्टोरी आहेत जे तुम्हाला ऐकायला आवडतील. त्या स्टोरी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा की ताई हो आम्हाला तुमच्या स्टोरी ऐकायच्या आहेत. जर मला भरपूर कमेंट आल्या तर मी त्या स्टोरी नक्कीच तुमच्याशी शेअर करणार. बाबा रे बाबा, इधर 8:30 बजने को आ गए और बाप बेटी घोड़े बेच के अभी भी सो रही है. बिट्टू झोपेत, अर्धी झोपेत अर्धी उठली आहे. उठल्याबरोबर म्हणते मम्मी काळा कर ना, कारण रात्री मी तिला काळा बनवला नाही ना, आता उठल्याबरोबर म्हणते काळा बनव. मी तिला सांगितलं पुरणपोळी बनवली, त्याच्याकडे लक्ष नाही आहे, पण काळा बनव. नाही आवडते का तुला काळा? हां चल मग बनवते मी, पटकन तू उठ मग तुझ्यासाठी काळा बनवते. देऊ तर मग तू उठ तरी आधी, आपण ब्रश अंघोळ करूया, तोपर्यंत तुझा काळा बनतो. हा इथेच पिठे. अरे स्कूलला जायचं ना बुद्धबाई, आपल्याला स्कूलला जायचं. स्कूलला मी तर माझी मान दुखत आहे त्यामुळे अशीच आहे. सगळ्यात पहिला तिच्यासाठी आता मी काळा बनवते. काळा पिल्याशिवाय तर ते ब्रश वगैरे काही करणार नाही. तर हा काळा असतो ज्यामध्ये मी आलं, लवंग, मिरे, इलायची, दालचिनी, तुळशीचे पानं टाकते आणि तो खूप छानसा शिजू देते. तो बिट्टूला खूप आवडतो. पकड तुझ्या हाताने. छोटे मियाँ बड़े मियाँ सुभान अल्लाह. खूप आंबट आहे. अरे आंबट गुटकून प्यायचं आहे का फटक्यात. तिला बाय बाय केलं. तिचे पप्पा तिला घेऊन गेले होते. त्यानंतर मी माझ्या रूममध्ये आली आणि पटकन योगा करून घेतला. एक्सरसाइज केल्यानंतर पण खाता आताच केली ना.
भूक लागली ना मला. आणि बघता बघता पिट्टू स्कूलमधून देखील घरी आली. मीच तिला आणायला जात असते. सासू सासरे मीनू सर्व इथे बसलेले. किचनमध्ये आल्यानंतर ना पहिला मी दोडक्याची भाजी बनवली जाऊसाठी. आलेला स्वयंपाक आणि पुरणाच्या पोळ्या चालल्यात. पुरणपोळी तू तर खात नाही ना पुरणपोळी. तुला नाही सांगितलं ना डॉक्टरांनी. ऑपरेशन झाले लोक खात नसतात. अंग खाजत असते त्यांचं. फक्त मी त्यांच्यासोबत अशी मस्करीच केली होती बरं. त्यांच्यासाठी पुरणपोळी बनवली होती. बिट्टूच्या पप्पांना पण बरं नव्हतं त्यामुळे ते दोडके खात होते आणि मी चिकनची भाजी. सर्वच घरातले आम्ही जेवण करायला बसलो होतो हॉलमध्ये. आता हॉलमध्ये आमच्या जागासुद्धा होत नाही. तर आता मी पण खूप वेळ चंग टाकून दिलं कारण मला खूप गणगण करत आहे. परत हा त्रास होतो. पण दुखते. तोंड पण फिक्कं पडलंय. घासा दुखतोय. जसं कणकण झालं तसं डायरेक्ट मी अंगात दिलं. 90चे सॉन्ग लागले आता. आणि बिट्टू आणि आमची जिरली. हा हा हा. तर आता दोघी सासूनांनी मला काढून दिलेत हे दाणे. आता याचीच मी भाजी मस्त हिरव्या मिरच्या टाकून. आज भाजीचा जुगाड जरा लवकरच लागला होता त्यामुळे ना मला जास्त डोकं लावायची गरज पडली नाही की आज भाजीला काय बनवू. 6:30 वाजताच मी इथे भाजी करायला लागली होती. कारण कसं आहे स्वयंपाक लवकर झाला तर लवकर जेवणं होतील आणि लवकर झोपू. आणि म्हणजे जेणेकरून उद्या सकाळी लवकर जाग येईल कारण 6 वाजता उठावं लागतं. रोज एवढी धावपळ रोज तेच विचार. बहुत कठीण है रे बाबा जिंदगी. तिखट झणझणीत अशी ही भाजी बनवली मी. कपडे नाही भिजले. माझ्या बिट्टूला किती टेन्शन आलं. पाऊस येतोय कपडे पण भिजले का. अरे बिले कपडे नाही भिजले बाळा. चला नशीब 15 दिवसानंतर कुठे पाऊस पडला. झोप आली आहे. इथे काय आहे. तिथं हॉलमध्ये बसलेली आहे. मुद्दाम आली आहे टाइमपास करायला. सर्व फॅमिली हॉलमध्ये बसलेली होती. तिची इच्छा होती की मम्मी तू सुद्धा यांच्या बाजूला बस म्हणजे मला बरं वाटेल म्हणून ती माझा हात पकडून इथे घेऊन आली होती. जेवण वगैरे झाले आणि मग मी तिला घेऊन आली होती माझ्या रूममध्ये. तिचं होमवर्क बाकी होतं. होमवर्कचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मला अजिबात टेन्शन नाही आहे. आवाज दिल्याबरोबर ती येते आणि होमवर्क तिचं कंप्लीट करते. लिटिल मोहन. ओके तर आता आम्हाला स्टोरी लिटिल मोहन वॉज सॅड हो बिकॉज हां त्याच्या पप्पाने विचारलं तुला काय झालं मग तो बोलत नाही. अच्छा अजून अजून त्याला आवडतं ज्यूस मग त्याच्या निकला लागलं होतं. नीला मग त्याच्या पप्पाने ज्यूस दिला मग त्याच्या पप्पाने कलर दिला मग तो माझा अभ्यास करत होता. अरे वा. मग तो असं विचारत होता पप्पा मी जिंकलो फर्स्ट नंबर. अरे वा. त्याने ड्रॉइंग केली खूप छान छान गोड गोड. हां खूप गोड छान ड्रॉइंग केलं मग ते ठेवून दिलं मग तो फर्स्ट नंबर जिंकला. अरे वा. तर अशी पूर्ण स्टोरी तिने मला सांगितली. ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा.